आणि वॉटरवेज हे आपण डिटेलमध्ये आपण प्रॅक्टिकलमध्ये पण करणार आहे. म्हणजेच कसं कॉमन सिलेबस असल्यामुळे मी प्रॅक्टिकल प्लस थेअरीचा सिलेबस एकत्र जातं तुम्हाला सांगणार आहे. मग आता तुम्ही बघा आपल्या इथं ग्रास वॉटरवेज किंवा जे ग्रेडेड बंड्स, टेरेसिंग आणि वॉटरवेज, कारण 3 कंटुरिंग, स्ट्रीप क्रॉपिंग आणि कंटूर बंड बद्दल तर मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं. नंतर ग्रेडेड बंड, टेरेस आणि वॉटरवेज जे आहेत, तर जेव्हा तुमच्या समोर जर सिलेबसचा मी कालच स्क्रीनशॉट एक पाठवलाय बघा तुमच्याकडे, म्हणजे सिलेबसच्या खाली पाठवलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल 4 and 5 नंबरचा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये. मग त्यामधले आपण आज जेवढे टॉपिक होतील, म्हणजे समजा ग्रास वॉटरवे तुमचा कम्प्लीट झाला, म्हणजेच वॉटरवेज कम्प्लीट झालं, आणि जर आपल्याकडे वेळ मिळालाच तर आपण ग्रेडेड बंड, त्याचबरोबर जे काही दुसरे कंटूर बंड असेल वगैरे. आता हे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जे दिलेले आहेत, म्हणजे हे जे पॉईंट्स दिलेले आहेत, कंटुरिंग, स्ट्रीप क्रॉपिंग, कंटूर बंड्स, ग्रेडेड बंड्स आणि वॉटरवेज आणि टेरेस, यामध्ये जो कम्प्लीट होईल टॉपिक, आता कंटुरिंग झालंय, स्ट्रीप क्रॉपिंग झालंय, कंटूर बंड झाले आणि वॉटरवेज जर आज झाले तर मग हे 4 बद्दलच विचारलं जाईल. म्हणजे ग्रेडेड बंड जर आज नाही झाला किंवा टेरेसिंग नाही झालं तर टेरेसिंग बद्दल तुम्हाला मिडला क्वेश्चन येणार नाही. बघा, तरी पण तुम्हाला काय नीट समजलं नसेल तर मला विचारा. बघा मी सांगते परत एकदा की 4th and 5th नंबरचा जो इरोजन कंट्रोल मेजर्स मध्ये कंटूर, स्ट्रीप क्रॉपिंग, कंटूर बंड आणि आता प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये होणारा वॉटरवेज कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर मग जर पुढचा टॉपिक झाला तर तो घेतला जाईल, नाहीतर मग हे 4 कंट्रोल मेजर्स वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. आता प्रॅक्टिकलचं जर तुम्ही पाहिलं, मी ते पण कॉपी तुम्हाला सेंड केलेली आहे बघा, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती. मग 9 नंबरचा जो प्रॅक्टिकल आहे आपला रिलेटेड टू द वॉटरवेज, एक मिनिट, स्टडी ऑफ ग्रास वॉटरवे, हा आपला 9 नंबरचा प्रॅक्टिकल आहे. जे की आपलं 4th and 5th नंबरचा जो टॉपिक आहे त्यामधला सुद्धा एक इरोजन कंट्रोल मेजर्स किंवा इरोजन कंट्रोल मधले जे कन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड एक हा टॉपिक आहे. आता टायटल मध्ये बघा, स्टडी ऑफ ग्रास वॉटरवेज. आता मेनली वॉटरवेज किंवा ग्रास वॉटरवेज हे जे आहेत, हे एक प्रकारे तुम्हाला मी मगापासून सांगितले त्या पद्धतीने लक्षात आलं असेल की एक प्रकारे तुम्हाला सॉइल इरोजन कंट्रोल करण्यासाठी यूज केला जाणारा मेजर आहे किंवा सॉइल इरोजन कंट्रोल करण्यासाठी यूज केला जाणारा एक काय म्हणू शकतो आपल्याला, एक वे आहे. आता त्यामध्ये हे वॉटरवेज मेनली किंवा ग्रास वॉटरवेज हे मेनली जे आपण रील इरोजन, त्याच पद्धतीने गली इरोजन पाहिलं होतं, आठवते का बघा, इरोजन टाईप मध्ये शीट, रील, गली आणि स्प्लॅश इरोजन. मग रील आणि गली इरोजन या 2 इरोजन्समुळे किंवा या 2 फॉर्ममुळे होणारं जे काही सॉइल लॉस आहे, तर त्याला मेनली कंट्रोल करण्यासाठी ग्रास वॉटरवेज यूज केले जातात. ठीक आहे, आता आपण हे सगळे इरोजन कंट्रोल मेजर्स बघतो. ठीक आहे, आता ग्रास वॉटरवेजचा मेनली पर्पज जर तुम्ही बघायला गेला तर त्यामध्ये आहे की एकतर रील आणि गली इरोजनमुळे होणारं सॉइल इरोजन कंट्रोल करायचं, किंवा एकतर रील आणि गली फॉर्म होण्यापासूनच त्याचं प्रिव्हेन्शन करणं, असं या ग्रास वॉटरवेजचा पर्पज आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रास वॉटरवेज आर कन्स्ट्रक्टेड फॉर प्रिव्हेंट रील and gully formation as well as to control soil erosion from these reel and gully erosion. मग आता जेव्हा आपण ग्रास वॉटरवेजचा स्टडी करणार आहे, बघा तुम्हाला फर्स्ट पॅरामध्ये दिसत असेल की व्हेजिटेटिव्ह वॉटरवेज, व्हेजिटेटिव्ह असं ते टर्म वापरले, ग्रास वॉटरवेज म्हणजेच तिथे एक प्रकारे आपण व्हेजिटेशन त्याच्यावरती ग्रो करणार आहे त्या वॉटरवेज मध्ये. आता तुम्ही जर त्याच्यामध्ये पाहायला गेलं, जस्ट अ मिनिट, फोन आलाय, एक मिनिट. सॉरी, बघा कंटिन्यू करतो आपण. ग्रास वॉटरवेज मीन्स व्हेजिटेटिव्ह वॉटरवेज आर नॅचरल or constructed waterways shaped to require dimensions and vegetated for safe disposal of runoff from a field
डायव्हर्जन, टेरेस और अदर स्ट्रक्चर्स. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे एकतर हे ग्रास वॉटरवेज नॅचरली पण वॉटरवेज आपण तिथं तयार करू शकतो, किंवा म्हणजे नॅचरली जर तिथं ग्रास ग्रो होत असेल, किंवा काही ठिकाणी आपण असं करू शकतो की जिथं रील किंवा गली फॉर्म होऊन द्यायचं नाही म्हणून आपण तिथं स्वतः आर्टिफिशियल किंवा आपण तिथं वेगळे प्लांटेशन किंवा वेगळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण त्या वॉटरवेज मध्ये करणार आहे, किंवा तिथं वॉटरवेज कन्स्ट्रक्ट करणार आहे. मग अशा पद्धतीचे वॉटरवेजचे डिफरंट शेप्स असतात, डिफरंट डायमेन्शन नुसार आपण त्याला काय करत असतोय, कन्स्ट्रक्ट करत असतोय. म्हणजे तुमचं जे पर्टिक्युलर फील्ड आहे त्याचा डिस्पोजल ऑफ रन ऑफ किती आहे, म्हणजे त्याच्यानुसार आपण कशा पद्धतीने ते स्ट्रक्चर तिथं कन्स्ट्रक्ट करू शकतो हे त्याच्यावरती ठरलं जातं. आता ग्रास वॉटरवेज जेव्हा मी तुम्हाला सांगितलं, तर त्याचा मेन पर्पज तर तुम्हाला समजला की टू प्रिव्हेंट रील अँड गली फॉर्मेशन अँड टू कंट्रोल सॉइल इरोजन. त्याचे जर ऍडव्हान्टेजेस जर पाहायला गेले, एक तर याच्यामध्ये सॉइल इरोजन रिड्यूस केलं जातं, जे आपलं पर्पज आहे तेच त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस. त्याच पद्धतीने एखाद्या समजा रन ऑफ थ्रू तयार झालेले चॅनल्स असतील, शॉर्ट असेल किंवा काय म्हणू शकतो आपल्याला डीप चॅनल्स असतील, तर त्याच्यामध्ये मग सेडिमेंटेशन रिड्यूस करण्यासाठी सुद्धा ग्रास्ड वॉटरवेज युजफुल राहतात. आता कसं, कारण की तुम्हाला मी सांगितले, जर लँडवरती व्हेजिटेशन असेल किंवा त्याच्यावरती व्हेजिटेशनचा कव्हर असेल, ग्रास असेल, तर तिथे एक प्रकारे तुम्ही पाहू शकता की फ्लो ऑफ वॉटर तिथं रिड्यूस केला जातो किंवा त्याची वेलॉसिटी रिड्यूस केली जाते. मग त्याच्यामधून वाहत येणारे सॉइल पार्टिकल्स जे आहेत, म्हणजे ते सेडिमेंटेशन रिड्यूस केलं जातं. त्या पर्टिक्युलर रन ऑफ मधल्या किंवा त्या चॅनल्स मधून फ्लो होत येणारे जे पोल्युटर्स असतील, तर त्याला सुद्धा तिथं काय केलं जातं, ट्रॅक केलं जातं. हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, म्हणजे रिड्यूस सॉइल इरोजन, रिड्यूस सेडिमेंटेशन, रिड्यूस पोल्युशन फ्रॉम दीज sediments or the pollutants which are flows with the चॅनेल्स और गलीज और रील्स. म्हणजे जेव्हा आपण तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये आपण म्हणतो की सरफेस रन ऑफ झालेलं आहे, मग हे प्रॉपरली ड्रेनेज जेव्हा व्हायला लागतं, मग आता ह्या पाण्याबरोबर तुम्हाला माहिती की सॉइल इरोजन होत असतं, मग तेच कंट्रोल करण्यासाठी आपण ग्रास वॉटरवेज तिथे कन्स्ट्रक्ट करणार आहे. जर मेनली पाहायला गेलं तर अगदीच ग्रास वॉटरवेज हे सुद्धा एक प्रकारचे चॅनल्स आहेत. मग ते पण 2 मीटर पासून 48 मीटर पर्यंतचे वाईड्स असतात. म्हणजे वाईड म्हणते मी, विड्थ, त्याची विड्थ 2 मीटर पासून 48 मीटर वाईड एवढी विड्थ असू शकते त्या चॅनल्सची. मी लेंथ म्हणत नाही, मी विड्थ म्हणते. मग त्यामध्ये काय केलं जातं, त्या वॉटरवेज मध्ये आतमध्ये व्हेजिटेशन किंवा एक प्रकारचं ग्रीन कव्हरिंग त्याच्यामध्ये केलं जातं. बघा, जेव्हा आपण आता ग्रास वॉटरवेज बघतोय, satisfactory performance of vegetated grass waterways depend on its having a proper shape as well as the preparation of area in a manner to provide condition favorable to vegetation growth. The grass in a waterway should be established before any water turn into it, and the velocity in grass waterway should be kept within the permissible limit of different type of soil, and these limits are presented below table. आता बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीचे चॅनल्स असतात ज्याच्यामध्ये व्हेजिटेशन आपण केलेलं असतं. हे वॉटरवेज नॅचरली कन्स्ट्रक्ट केलेले असतात किंवा आपण आर्टिफिशियली कन्स्ट्रक्ट केलेली सुद्धा असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला रेंज सांगितली 2 मीटर और 48 मीटर पर्यंतच्या विड्थचे आपण ग्रास वॉटरवेज करू शकतो. आता त्या ग्रास वॉटरवेज मध्ये, म्हणजे पर्टिक्युलर बनवलेल्या वॉटरवेज मध्ये आपण जे व्हेजिटेशन ग्रो करणार आहे, मग तिथलं जे ग्रास असेल किंवा जे प्लांट आपण त्याच्यावरती ग्रो करणार आहे, ते सुद्धा आपण काय केलं पाहिजे की एक प्रॉपर वेनी, म्हणजे तुमची ती फील्ड असेल, पर्टिक्युलर एरिया असेल, त्याच्यानुसार आपण काय करणार आहे ते सिलेक्ट करणार आहे की कोणत्या पद्धतीचं ग्रास त्याच्यावरती आपण ग्रो करणार आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आता जी काही आपली वेलोसिटी असेल, म्हणजे जे काही रन ऑफची वेलोसिटी असेल, त्याच्यावरती पण ठरतं की कशा पद्धतीने तुम्ही कोणत्या पद्धतीची ग्रास त्याच्यावरती केली पाहिजे. आता बघा, वेलोसिटीनुसार तुमची परमिसिबिलिटी लिमिट, म्हणजेच बघा ग्रासचा थिकनेस किती असला पाहिजे, म्हणजे किती जास्त घन तिथं व्हेजिटेशन तुमचं असलं पाहिजे, कव्हरिंग, किंवा तुम्ही कसं त्याच्यावरती कोणतं ग्रास ग्रो केलं तर तुम्हाला रन ऑफ किंवा ते जे काय आहे ते परमिसिबल लिमिट थ्रू किंवा इन्फिल्ट्रेशन लिमिट थ्रू त्याला ट्रॅप करून ऍब्सॉर्ब केलं जाईल सॉइल मध्ये, हे सर्व त्या परमिसिबल वेलोसिटीवरती अवलंबून असतं. तर त्याच्यासाठीचा एक टेबल दिलेला आहे. म्हणजे असं त्या पर्टिक्युलर सॉइल नुसार त्याची परमिसिबल वेलोसिटी डिफरंट असते. सँड आणि सिल्ट टाईपचे जर सॉइल असेल तर त्याची 45 सेंटीमीटर पर सेकंड परमिसिबल वेलोसिटी असते. त्यानंतर लोम किंवा सँडी लोम, सिल्ट लोम असेल तर 60, क्ले लोम असेल तर 65, क्ले असेल तर 70, आणि ग्रॅव्हली सॉइल असेल, ग्रॅव्हल्स त्याच्यामध्ये जर जास्त असतील तर त्याचं 100%
किंवा 100 सेंटीमीटर पर सेकंड त्याची परमिसिबल व्हेलोसिटी असते. आता बघा तुम्हाला एकतर ग्रास वॉटर वेज ही आपण आता प्रॅक्टिकल मध्ये जेव्हा बघतोय तेव्हा त्याच्यामध्ये आपण डायमेन्शन्स चेक करतोय. म्हणजेच आपण आता जसं बघितलं परमिसिबल व्हेलोसिटी. आता पहिले तर तुम्हाला मी पॉईंट सांगितलं की व्हॉट इज मीन बाय ग्रास वॉटर वेज, मी थेअरी सहित म्हणतीये त्यामुळे तुम्हाला ते परत एकदा रिवाइज असं करतेय. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला ग्रास वॉटर वेज म्हणजे काय हे समजलं, म्हणजे ते मी सांगितलं. त्याच्यानंतर ग्रास वॉटर वेजचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत किंवा ग्रास वॉटर वेजचं पर्पज काय आहे मी तुम्हाला सांगितलं. पर्पज काय सांगितलं की टू प्रिव्हेंट रील अँड गली फॉर्मेशन. त्याच पद्धतीने ग्रास वॉटर वेजचं मेन जेव्हा आपण वर्किंग बघतो, एकतर काय करतो आपण की एक असं चॅनल किंवा एक मिनिमम सरफेस चॅनल आपण तिथं प्रोड्यूस करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतोय, जेणेकरून त्याच्यावरती आपण जे व्हेजिटेटिव्ह कव्हर ग्रो करणार आहे ते आपल्या रन ऑफला किंवा जो काही वॉटर फ्लो असेल त्याला स्लो करणार आहे, त्याची व्हेलोसिटी कमी करणार आहे आणि फर्दर सॉइल इरोजन कंट्रोल केलं जाणार आहे. ग्रास वॉटर वेज जेव्हा कन्स्ट्रक्ट करणार असतो त्याच्या पाठीमागचा मेन मोटो हाच आहे की आपल्याला काय करायचंय की वॉटर फ्लोला स्लो करायचं. त्याच पद्धतीने मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेडिमेंटेशन सुद्धा रिड्यूस केलं जातं, पोल्युशन रिड्यूस केलं जातं. म्हणजे त्याच्या थ्रू काही पोल्युटंट्स किंवा काही सेडिमेंट्स फ्लो होत आले असतील तर त्याला सुद्धा तिथं ट्रॅप केलं जातं. त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे डायव्हर्टेड चॅनल्स तुम्ही जर तिथे तयार केले तर सॉइल इरोजन कंट्रोल करत करत तुम्ही त्याच पद्धतीने त्या व्हेजिटेशनला ग्रो करून एक प्रकारे तुम्ही सॉइल एरेशन किंवा सॉइल मधलं जे काही आपण म्हणू शकतो एरेशन असेल किंवा सॉइलची वॉटर ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी सुद्धा आपण त्याच्या थ्रू इन्क्रीज करतोय. म्हणजेच व्हेजिटेशन ग्रो केल्यामुळे सॉइल एरेशन, परत त्या सॉइल मधली वॉटर ऍब्सॉर्बिंग क्वालिटी किंवा जे काही फ्लो होणार आहे रन ऑफ, तर तो पोल्युटंट असेल तर त्या ग्रास वॉटर वे मध्ये त्याचे पोल्युटंट्स ट्रॅप करून जाऊन एक प्रकारे क्लीन वॉटर किंवा वॉटरची क्वालिटी सुद्धा आपल्याला त्याच्या थ्रू चांगल्या पद्धतीने अवेलेबल होणार आहे. त्याच पद्धतीने जर आपण पाहायला गेलं सॉइल मॉइश्चर जर इन्क्रीज होत राहिलं किंवा अशा पद्धतीने जर व्हेजिटेशन केल्यामुळे एकतर सॉइल इरोजनमुळे रिमूव्ह होणाऱ्या न्यूट्रिएंट लेवल जी आहे ती सुद्धा ट्रॅप केली जाते किंवा ती सुद्धा कंट्रोल केली जाते. त्यामुळे जर अशा पद्धतीने तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला एक न्यूट्रिएंट फुलफिल असलेली सॉइल तुम्हाला तिथं अवेलेबल होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही या ग्रास वॉटर बेस थ्रू सॉइल इरोजनला कंट्रोल करत करत म्हणजे तुम्ही त्या सॉइलची पर्टिक्युलर एरेशन किंवा त्याची जी हेल्थ आहे ती सुद्धा तिथं काय करत असता, इन्क्रीज करत असता. त्यामुळे त्याच पद्धतीने जर तुम्ही सांगायला गेलं तर एक प्रकारे तुम्ही अशा पद्धतीने जर ग्रास वॉटरवेज बनवले म्हणजे फुल्ली लँड तुमची व्हेजिटेटिव्ह कव्हरनीच फुल असणार आहे. म्हणजे एक प्रकारे वाईल्ड लाईफ हॅबिटेट तिथं तयार होणार आहे. जेवढं जास्त व्हेजिटेशन असेल तर तुम्हाला तिथं वाईल्ड लाईफ हॅबिटेट्स त्याच्यामध्ये तयार झालेले किंवा आढळून येणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. जेवढी बेअर सॉइल असेल त्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही जर पाहिलं तर व्हेजिटेटिव्ह ग्रास किंवा व्हेजिटेटिव्ह लँड जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट पण वाईल्ड लाईफ हॅबिटेट त्याच्यावरती तुम्हाला दिसून येणार आहे. त्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं आता ही टर्म जी आहे आपली, एक मिनिट, की जेव्हा आपण ग्रास वॉटरवेज फॉर्म करतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की परमिसिबल व्हेलोसिटी त्याच्यामध्ये कन्सिडर केली जाते. त्यानुसार आपण त्याच्यावरती कोणती ग्रास ग्रो करायची ते त्याच्यावरती अवलंबून असतं. आता बघा तुम्हाला जर डेफिनेशन पाहिजे असेल परमिसिबल व्हेलोसिटी म्हणजे काय, तर म्हणजे परमिसिबल व्हेलोसिटी और मॅक्झिमम परमिसिबल व्हेलोसिटी, तर याचं युनिट तर तुम्हाला इथे दिसतच आहे, सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजेच एक अशी व्हेलोसिटी और द हायेस्ट और मॅक्झिमम व्हेलोसिटी ऍट विच वॉटर मे बी कॅरीड सेफली इन अ कॅनल. म्हणजेच एक प्रकारे तुम्ही पण म्हणू शकता की मॅक्झिमम परमिसिबल व्हेलोसिटी म्हणजे काय, की त्या वॉटरची जी व्हेलोसिटी आहे हायेस्ट व्हेलोसिटी, म्हणजेच ते पण फ्लो होत असताना एखाद्या कॅनल मधून, एखाद्या चॅनल मधून किंवा एखाद्या कंड्यूट मधून, तर ती एक सेफली कॅरी झाली पाहिजे किंवा सेफली फ्लो त्याचा असला पाहिजे. तर आपण असं म्हणू शकतो की जर हायर मॅक्झिमम परमिसिबल व्हेलोसिटी पेक्षा हाय असेल तर तिथं तुम्हाला सॉइल इरोजन जास्त प्रमाणामध्ये झालेलं दिसेल. म्हणजे व्हेलोसिटी इन्क्रीज झाली की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सॉइल इरोजनचा प्रॉब्लेम आपल्याला तिथं आढळून येतो. मग असं पर्टिक्युलर आपल्याला सँड किंवा सिल्ट सॉइल असेल तर तिथं 45 सेंटीमीटर पर सेकंड एवढ्या परमिसिबल व्हेलोसिटीनी वॉटर फ्लो व्हायला पाहिजे. आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यावरती ग्रास जे काही ग्रो करणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्या डिफरंट सॉइल आणि त्याच्या ग्रासची जी टाईप आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये कोणती ग्रास ग्रो करायची ते ठरवू शकता. आता जेव्हा पण ग्रास वॉटरवेज आता आपण डिझाईन करणार आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला ग्रास वॉटरवेज काय करायचे, आता
डिझाईन करायचे तर त्याच्यामध्ये त्याचे डिफरंट शेप्स आहेत, डिफरंट सायझेस आहेत. मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 मीटर पासून 48 मीटर वाईड एवढ्या रेंजमध्ये सुद्धा आपल्याकडे ग्रास वॉटरवेज डिझाईन केले जातात किंवा कन्स्ट्रक्ट केले जातात. मग आता याच्यामध्ये बघा, व्हेजिटेटिव्ह वॉटरवेज आर जनरली डिझाईन टू कॅरी द मॅक्झिमम रन ऑफ फ्रॉम अ स्ट्रॉम ऑफ 10-year रिकरन्स इंटरवल अँड रन ऑफ कॅन बी एस्टिमेटेड बाय द रॅशनल मेथड. आता एखाद्या पर्टिक्युलर एरिया मधला जो रन ऑफ आहे, मॅक्झिमम रन ऑफ, त्याला आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचंय. मग हा जे आपण हे जे ग्रास वॉटरवे कन्स्ट्रक्ट करणार आहे तर त्याचा रिकरन्स इंटरवल 10 इयर्स असला पाहिजे. म्हणजे ते एकदा तुम्ही तयार केले, कन्स्ट्रक्ट केले तर 10 वर्षापर्यंत ते इफेक्टिव्ह राहतं, वर्किंग पोझिशन मध्ये राहतं. अशा पद्धतीने आपण आता रन ऑफ आपला पाहायचा असेल पर्टिक्युलर लँड वरती किती रन ऑफ होतोय. मग तुम्हाला मी कालच्या लेक्चरमध्ये, लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, एस्टिमेशन ऑफ सॉइल रन ऑफ किंवा एस्टिमेशन ऑफ सॉइल लॉस. आता रन ऑफ आपल्याला रॅशनल मेथड द्वारे काय करता येतं, कॅल्क्युलेट करता येतं. हे पण आपल्याला प्रॅक्टिकलला आहे आणि थेरीला पण त्याचे टॉपिक आहे, ते आपण नंतर कव्हर करणार आहे. ठीक आहे, बस आता एवढं लक्षात ठेवा की मॅक्झिमम रन ऑफ आपल्याला माहित झाला पर्टिक्युलर एरियामध्ये किती रन ऑफ होतोय, तर त्यानुसार आपल्याला आपले व्हेजिटेटिव्ह वॉटरवेज किंवा ग्रास वॉटरवेज जे आहे ते डिझाईन करता येतात. त्याच्यामध्ये डिफरंट शेप्स असतील किंवा डिफरंट साईज असतील. मेन 3 साईज मध्ये, शेप मध्ये आपले ग्रास वॉटरवेज काय केले जातात, कन्स्ट्रक्ट केले जातात. ठीक आहे, आता शेप मध्ये व्हेजिटेटिव्ह वॉटरवेज मे बी बिल्ट टू 3 जनरल शेप और क्रॉस सेक्शन, नेमली पॅराबोलिक, ट्रॅपेझॉइडल अँड व्ही शेप. आता 3 मेन शेप कोणते आहेत, पॅराबोलिक, ट्रॅपेझॉइडल आणि व्ही शेप किंवा ट्रँग्युलर शेप सुद्धा त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तुम्हाला पुढे इमेजेस नुसार सुद्धा समजेल पुढे. मग आता जेव्हा आपण शेप ऑफ वॉटर शेड बघतोय त्याच्यामध्ये 3 तुम्हाला नावं तर कळाली. पॅराबोलिक वॉटरवेज और पॅराबोलिक ग्रास वॉटरवेज आर मोस्ट कॉमन and generally are the most satisfactory type. It is a shape ordinarily found in nature. आता जर तुम्ही पाहायला गेलं, नॅचरली एखादा चॅनल तयार झालं असेल किंवा नॅचरली एखादी रील किंवा गली तयार झाली असेल तर ते एकदम व्ही शेप मध्ये किंवा ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये, ट्रॅपेझॉइडल शेप म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे ट्रॅपेझॉइडल हा व्ही किंवा ट्रायंग्युलर आणि हा आपला पॅराबोलिक. नॅचरली जर तुम्ही पाहिलं असेल तर पॅराबोलिक शेप मध्येच आपल्याला वॉटरवेज दिसून आले असतील. ठीक आहे, कधी आपण बघितलं नाही की व्ही शेप मध्ये तयार झालेले किंवा ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये. त्यामुळे व्ही आणि ट्रॅपेझॉइडल जे आहे ते आर्टिफिशियली म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्ट करावे लागतात आणि नॅचरली जर तुम्हाला पाहायचं असेल तर पॅराबोलिक. मग तसं जर पाहायला गेलं तर एक कॉमन आणि लगेचच कन्स्ट्रक्ट करता येईल, इझिली कन्स्ट्रक्टेबल असा जो टाईप आहे तो पॅराबोलिक आहे. ठीक आहे, त्यानंतर व्ही टाईपचं जर तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर तिथे एक वेगळं इन्स्ट्रुमेंट लागतं आणि त्यालाच म्हणतात की व्ही टीचर. म्हणजेच ते फॉर्म करताना व्ही टीचर या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून किंवा हे एक इम्प्लिमेंट त्याचा यूज करून तिथं व्ही शेप मध्ये वॉटरवेज तयार केले जातात. आणि ट्रॅपेझॉइडल चॅनल्स मध्ये व्ही टीचर बरोबर बक स्क्रॅपर. आता म्हणजे आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही पाहायला गेला तर ह्याच्यामध्ये व्ही शेप पण तुम्हाला पाहिजे आणि एक प्रकारे स्क्वेअर जो आपल्याला दिसतो किंवा एक मधला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला बघा, आता व्ही स्क्रॅपरचा जेव्हा तुम्ही युज करता ट्रॅपेझॉइडल मध्ये, मग तुम्ही व्हीचा युज करून अशा पद्धतीने साईडचे सेक्शन जे आहे त्याला तुम्ही स्क्रॅप करू शकता. आणि जो मधला सेक्शन आहे त्याला बक स्क्रॅपरच्या सहाय्याने स्क्रॅप करून तिथं ट्रॅपेझॉइडल शेप मधले वॉटरवेज तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता तुम्हाला समजलं की व्ही आणि ट्रॅपेझॉइडल चॅनल्स किंवा ट्रॅपेझॉइडल वॉटरवेज बनवण्यासाठी आपल्याला इन्स्ट्रुमेंटची गरज लागते. ठीक आहे, म्हणजे याला आपण म्हणू शकतो की एक प्रकारे कन्स्ट्रक्टेड चॅनल्स आणि ह्याला आपण म्हणू शकतो की नॅचरल चॅनल. एक मिनिट. Broad bottom trapezoidal channels require less depth of excavation than parabolic or V-shaped for the same capacity. Thus, there are number of factors which govern the selection of shape. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर व्ही शेप किंवा पॅराबोलिक शेप सोडून ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये जर तुम्ही बॉटम पाहिला त्याचा तर तो ब्रॉड आहे ऍज कम्पेअर टू व्ही अँड ऍज कम्पेअर टू व्ही शेप अँड पॅराबोलिक शेप. त्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर आपलं जे एक्सकॅव्हेशन आहे, एक्सकॅव्हेशन ऑफ सॉइल म्हणजे किंवा आपण म्हणू शकतो की डेप्थ ऑफ सॉइल म्हणजेच इथून, तर जिथून तुम्ही आतमध्ये त्याला एक्सकॅव्हेट केलेलं आहे म्हणजे इथून तुमची डेप्थ असते. सॉरी, ही जी दिसते तुम्हाला
हिथून इथपर्यंत दाखवले तुम्हाला ती त्याची डेप्थ आहे. ठीक आहे. बघा आता त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स मॅटर करतात जेव्हा आपण तुम्ही कोणतं कन्स्ट्रक्शन फॉर्म करणार आहे, म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर शेपचं सिलेक्शन करायचं असेल तर त्याच्यावरती खूप सारे फॅक्टर्स अफेक्ट करतात की कोणता शेप तुम्ही त्या पर्टिक्युलर एरियामध्ये फॉर्म करू शकता किंवा कन्स्ट्रक्ट करू शकता. मी तुम्हाला मग असे दाखवल्याप्रमाणे बघा इथं तिन्ही शेप आहेत तुमच्या समोर, ट्रॅपेझॉइडल, व्ही किंवा याला ट्रायंग्युलर आणि याला म्हटलं जातं पॅराबोलिक शेप. ठीक आहे. बघा ट्रॅपेझॉइडल, ट्रायंग्युलर आणि पॅराबोलिक शेप. आता याच्यामध्ये पण तुम्हाला जर डेप्थ पाहिजे असेल तर इथे दाखवले बघा. एक मिनिट. बघा स्क्रीनवरती तुम्हाला डायग्राम दिसतात तिन्ही. फर्स्ट इज अ पॅराबोलिक ग्रास वॉटरवे, सेकंड इज अ ट्रॅपेझॉइडल ग्रास वॉटरवे आणि थर्ड इज अ ट्रँग्युलर और व्ही शेप ग्रास वॉटरवे. आता याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही डायग्राम ड्रॉ कराल तर आता बघा हे डेप्थ ऑफ ग्रास वॉटरवे म्हटलं तर इथून इथपर्यंत येते. ठीक आहे. इथून इथपर्यंत जे कॅपिटल डी ने मेन्शन केलं जातं. आणि डेप्थ ऑफ फ्लो म्हणजे जेव्हा त्या ग्रास वॉटरवेज मधून किंवा त्या चॅनल मधून वॉटर फ्लो होणार आहे, मग त्या वॉटर फ्लो ची जी डेप्थ असेल ती इथपर्यंत मेजर केली जाते. इकडे बघा असं, म्हणजेच हे जे तुम्हाला दिसतंय तर हे सॉरी कॅपिटल डी आणि हे स्मॉल डी. सेम ट्रॅपेझॉइडल मध्ये आणि व्ही शेप मध्ये पण सेम आहे. जेव्हा तुम्ही डेप्थ ऑफ वॉटर बघता किंवा डेप्थ ऑफ वॉटर फ्लो बघता स्मॉल डी आणि डेप्थ ऑफ ग्रास वॉटरवे इज अ कॅपिटल डी. ठीक आहे. तुम्हाला पीडीएफ शेअर केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल आणि वाटल्यास तुम्हाला मी त्याच्या डायग्राम सुद्धा मध्ये पाठवून देईल. त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये डायग्राम ड्रॉ करायचे. प्रॅक्टिकल मॅन्युअल्स तुम्हाला मिळालेत का? आवाज येतो का? मॅन्युअल्स तुमच्याकडे आहेत का इंजिन 121 चे? नाही.
म्हणजे सर बोलले होते का तुम्हाला काही प्रॅक्टिकल मॅन्युअल तुम्हाला मिळतील म्हणून? कुठले मॅन्युअल तुम्हाला मिळालेत का म्हणजे असे कुरिअर थ्रू? नाही. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याकडे PDF आहे, तुम्हाला पाठवली जाईल आणि तुम्ही त्या पद्धतीनं फाईल बनवायची आणि त्याच्यामध्ये मग यूज केलं तरी चालेल. मी तुम्हाला सांगेल कशा पद्धतीने ते करायचं. बघा, अशा पद्धतीचे 3 टाइप्स असतात ग्रास वॉटर वेचे. डी म्हणजे समजलं डेप्थ ऑफ, कॅपिटल डी म्हणजे डेप्थ ऑफ ग्रास वॉटर वे आणि स्मॉल डी म्हणजे डेप्थ ऑफ वॉटर फ्लो. आता त्याच्यानंतर तुम्ही विड्थ जर म्हटलं तर विड्थ इथून इकडे कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, ही विड्थ झाली, विड्थ ऑफ ग्रास वॉटर वे. आणि त्याच्यानंतर विड्थ ऑफ वॉटर फ्लो म्हणजे तुमचा जो वॉटर फ्लो आहे तिथून चेक केलं जातं, विड्थ ऑफ वॉटर फ्लो. ठीक आहे, आता विड्थ ऑफ ग्रास वॉटर वे जर म्हटलं तर त्याला तुम्ही टी, कॅपिटल टी असं नाव देऊ शकता आणि वॉटर वेचं जर म्हणायचं तर स्मॉल टी असं त्याला नाव देऊ शकता. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशनचा पण टेबल तुम्हाला इथे दिसत असेल, तर तो एवढा इम्पॉर्टंट नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला आय थिंक ब्लर दिसत असणार आहे, तुम्हाला ब्लर दिसतोय. ठीक आहे, तुम्हाला ग्रास वॉटर वेज काय आहेत आणि त्याचे शेप कशा पद्धतीने असतात आणि हे तुम्हाला टी म्हणजे काय, डी म्हणजे काय हे जर समजलं असेल तरी नेक्स्ट पॉइंट इज अ चॅनल ग्रेड और आपण म्हणू शकतो की चॅनल फ्लो वेलोसिटी. आता हे बघा, एखाद्या पर्टिक्युलर ग्रास वॉटर वे मध्ये आपण मगाशी जसं पाहिलं होतं की फ्लो वेलोसिटी सुद्धा मॅटर करते, तसं तुम्हाला सांगितलं होतं, किंवा मगाशी जो टेबल आपण पाहिला होता तो परमिसिबल वेलोसिटीनुसार सांगितलं होतं. आता चॅनल ग्रेड्स, आता याच्यामध्ये मेनली काय केलं जातं की तुमची जी लँड आहे त्याचा स्लोप सुद्धा याच्यावरती मॅटर करत असतो. म्हणजेच जे काही तुम्ही आता ग्रास वॉटर वेज कन्स्ट्रक्ट करणार आहे तर ते किती स्लोप असेल तर त्याच्यावरती तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. तर ग्रास वॉटर वेज जनरली रन डाऊन the slope and the channel grade is usually governed by land slope. In any case, channel slope should not exceed 10%, while it is normally desirable to keep the grade within 5%. जे चॅनल ग्रेड्स आणि लँडचा स्लोप, आता बघा लँड स्लोप 10% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. म्हणजे 10% पेक्षा कमी चॅनल स्लोप असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रास वॉटरवेज कन्स्ट्रक्ट करू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर चॅनल ग्रेड सुद्धा 5% इतकंच असायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला आणखी सांगायचं झालं तर आता वेलोसिटी म्हणजे चॅनल फ्लो वेलोसिटी पॉईंट याच्यामध्ये मेन्शन केलेला नाहीये, पण ऍज अ थेरॉटिकल पार्ट म्हणून तुम्हाला सांगते की जर तुम्हाला एखाद्या वेळी आपण पाहिलं की ग्रास वॉटरवेज जेव्हा आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे तेव्हा फ्लो ऑफ किंवा वेलोसिटी ऑफ फ्लो हे सुद्धा त्याच्यावरती काय करतं की मॅटर करतं किंवा अफेक्ट करतं. ग्रास वॉटरवेज किंवा द वेलोसिटी ऑफ फ्लो ऑफ वॉटर इन ग्रास वॉटरवेज इज डिपेंडेंट ऑन द कंडिशन ऑफ व्हेजिटेशन. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला, सॉइल इरोजन आपल्याला कंट्रोल करायची किंवा व्हेजिटेशन आपल्याला प्रॉपरली तिथं ग्रो करायचं असेल तर त्या वेलोसिटी, वॉटर फ्लोची वेलोसिटी तिथं कन्सिडर करावी लागते. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणेच आहे. म्हणजेच ग्रास वॉटरवेजची एखाद्या रन ऑफची वेलोसिटी आपल्याला माहित असेल तर त्याला बिअर करू शकणारच ग्रास आपण त्याच्यावरती काय करू शकतो की ग्रो त्याच्यावरती आपण करू शकतो. ठीक आहे, आता वेलोसिटी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1 to 1.15 मीटर पर सेकंड वेलोसिटी जर असेल तर ती लो वेलोसिटी म्हणली जाते, आणि हाय जर म्हणायची असेल तर तुम्हाला 1.8 to 2.5 मीटर पर सेकंड पेक्षा जर हाय वेलोसिटी असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की हायर वेलोसिटी आहे. म्हणजेच तुम्हाला आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की लो वेलोसिटी जर असेल फ्लोची तर तुमचं व्हेजिटेशन कव्हर स्पेअर ग्रीन टाईपचं असलं पाहिजे, आणि जर हाय असेल तर तुम्हाला एक्सलंट क्वालिटीचं ग्रास कव्हर त्याच्यावरती तुम्हाला ग्रो करावं लागेल. म्हणजेच बघा, फ्लो जर तुमचा कमी असेल किंवा वेलोसिटी लो असेल तर स्पेअर एकदम असं ग्रीन जे कव्हरिंग त्याच्यावरती करणार आहे ते स्पेअर असेल तरी चालतं. त्याच्यानंतर मीडियम मध्ये तुम्ही गुड क्वालिटीचे व्हेजिटेशन करू शकता, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हाय वेलोसिटीचं जर फ्लो होत असेल तर एक्सेलंट क्वालिटीचे ग्रास त्याच्यावरती आपल्याला काय करायचे, ग्रो करायचे आहे. म्हणजे मिनिमम रेंज जर विचारलं, ऍव्हरेज रेंज, तर 1 to 2.5 मीटर पर सेकंड एवढी वेलोसिटी ऍव्हरेज कन्सिडर केली जाते जेव्हा तुम्हाला ग्रास वॉटरवेज जर कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर 1 to 2.5 मीटर पर सेकंड एवढ्याच
वेलॉसिटी ऑफ फ्लो जर असेल तर त्यामध्ये तुम्ही ग्रास वॉटरवेज कन्स्ट्रक्ट करू शकता. Channel dimensions. After the runoff, channel grade and design velocity have been determined. म्हणजे जेव्हा पण आता तुम्ही डिझाईन करायला घेतलेले, डिझाईन करते वेळी तुम्ही एक तर पहिले परमिसिबल वेलोसिटी चेक केली, त्याच्यानंतर मी तुम्हाला आता सांगितले की स्लोप 10% पेक्षा जास्त नसायला पाहिजे, ग्रेड सुद्धा 5% पर्यंतच असायला पाहिजे. त्याच्यानंतर वेलॉसिटी सांगितली की 1 to 2.5 मीटर पर सेकंड असं जर त्या फ्लोची वेलॉसिटी असेल तर तुम्ही तिथं ग्रास वॉटरवेज कन्स्ट्रक्ट करू शकता. जेवढ्या काही या डायमेन्शन सांगितलेल्या आहेत या डिझाईन आपल्याला ग्रास वॉटरवेज डिझाईन करण्या अगोदर तुम्हाला त्या मेन्शन करायच्या आहेत किंवा त्या डिटरमाइन करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचं डिझाईन तयार करता येईल. आता जेव्हा पण तुम्ही वॉटरवेजचं डिझाईन करता त्याच्यासाठी मॅनिंग्स फॉर्म्युला यूज केला जातो. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोएफिशियंट ऑफ रफनेस चेक केला जातो. म्हणजे आता जर तुम्हाला मॅनिंग्स फॉर्म्युला याच्यामध्ये दिलेला नाही आहे, मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही नोटबुक असेल तर त्याच्यामध्ये नोट करा. V इज इक्वल टू मॅनिंग्स फॉर्म्युला लिहा. V इज इक्वल टू S⁻². V इज इक्वल टू S⁻². आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? येस मॅम. येतोय मॅडम. म्हणजे कधीपासून, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आवाज येतोय ना, का मध्येच असं स्टॉप झाला नव्हता ना? स्टॉप झालं होतं मॅम. झालं होतं का? म्हणजे कुठला हा पॉईंट का याच्या आधीचा पॉईंट मी जो सांगितलं होता वेलॉसिटीचा? नाही, फक्त फॉर्म्युला मॅम सांगा. फॉर्म्युला सांगत होते ना मी मॅनिंग्सचा. हा मॅम. ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही. V इज इक्वल टू S⁻² इंटू R⁻²/3 डिवायडेड बाय N. N म्हणजे तुमचा कोएफिशियंट ऑफ रफनेस जो इथे दिलेला आहे तो. लिहिला का? बघा, V म्हणजे काय लिहून घ्या, वेलॉसिटी ऑफ फ्लो. V म्हणजे वेलॉसिटी ऑफ फ्लो, कॅपिटल V. त्यानंतर वेलॉसिटी ऑफ फ्लोचं युनिट आहे मीटर पर सेकंड. ठीक आहे, S सुद्धा कॅपिटल आहे. S म्हणजेच एनर्जी स्लोप, जो मीटर बाय मीटर म्हणजे स्लोपला कोणताही युनिट नाहीये. त्याच्यानंतर जे R आहे, आता हे R⁻² आहे, ओके, म्हणजेच रूट ऑफ S. त्याच्यानंतर R जे आहे, R म्हणजे हायड्रॉलिक मीन रेडियस ऑफ सेक्शन. हायड्रॉलिक मीन रेडियस ऑफ सेक्शन. आता R चं युनिट आहे मीटर. त्यानंतर N इज अ कोएफिशियंट ऑफ रफनेस किंवा त्यालाच मॅनिंग्स रफनेस कोएफिशियंट असं पण म्हटलं जातं. मग आता हा जो N फॅक्टर आहे, मॅनिंग्स कोएफिशियंट ऑफ रफनेस, तर ते किती असलं पाहिजे? 0.04 ही त्याची व्हॅल्यू असायला पाहिजे. ठीक आहे, बघा, साइड स्लोप ऑफ चॅनल शुड बी 4:1 और फ्लॅटर टू फॅसिलिटेड
क्रॉसिंग अ फार्म इक्विपमेंट. आता जेव्हा पण आपण स्लोप चेक करतोय तो सुद्धा कितीपर्यंत असला पाहिजे, 4:1 असायला पाहिजे. बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं की स्लोप इज M/M, म्हणजेच आता याच्यामध्ये 4 मीटर बाय 1 मीटर असा स्लोप त्याचा असला पाहिजे, साईड स्लोप. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की हायड्रॉलिक मीन रेडियस हे सुद्धा एम मध्येच किंवा मीटर मध्ये असलं पाहिजे. अ फ्री बोर्ड ऑफ 10 to 15 सेंटीमीटर शुड बी प्रोव्हाइडेड टू टेक केअर ऑफ द सेडिमेंट डिपॉझिशन अँड व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ एन. आता जेव्हा पण तुम्ही ग्रास वॉटरवेज कन्स्ट्रक्ट करताय तर तिथे एक प्रकारचा फ्री बोर्ड प्रोव्हाइड केला जातो त्याच्या फ्रंट लाईनला, म्हणजे सेडिमेंटेशनचं डिपॉझिशन जे आहे तर तिथं कव्हर करण्यासाठी. म्हणजेच आता आपण सांगू शकतो की 10 to 15 सेंटीमीटरचं एक फ्री बोर्ड तिथं प्रोव्हाइड केलं जातं ग्रास वॉटरवेजला. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे काही फ्लो होणार आहे त्याच्यामधून तर सेडिमेंटेचं तिथं डिपॉझिशन जे होणार आहे तर ते काय केलं जावं, कंट्रोल केलं जावं यासाठी. आता तुम्हाला हा फॉर्म्युला समजला असेल. मॅनिंग्स फॉर्म्युला कशासाठी आपण कॅल्क्युलेट करतोय की तुम्हाला मिळालेल्या वेलॉसिटीनुसार, चॅनल ग्रेडनुसार, स्लोपनुसार हे जे काही डायमेन्शन्स तुम्हाला मिळाले त्यानुसार तुम्हाला ग्रास वॉटरवेजला प्रॉपरली डिझाईन करता यावं यासाठी आपण ह्या मॅनिंग्स फॉर्म्युला यूज करून पर्टिक्युलर जे काही ग्रास वॉटरवेज असतील ते तिथे काय करणार आहे, कन्स्ट्रक्ट करणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिकल मॅन्युअल मध्ये, जेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिकल मॅन्युअल लिहायला देईन तर तुम्हाला या प्रॅक्टिकल मॅन्युअल जेव्हा तुम्ही लिहाल त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत आणि त्याचबरोबर जे काही टेबल्स दिलेले ते तुम्ही लिहिणारच आहे, त्यामुळे तुम्हाला जे पाठवलं जाईल ते तुम्ही सगळं लिहायचंच आहे. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत आणि हा जो मी आता फॉर्म्युला दिलाय तो फॉर्म्युला सुद्धा तिथं काय करायचं, खाली मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्हाला काही प्रॉब्लेम्स नाहीयेत. थिओरिटिकल पार्ट मध्ये नाही, ठीक आहे, नाहीये तुम्हाला याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ग्रास वॉटरवे हा एक सॉइल इरोजन कंट्रोल मेजर जो आहे, जो की तुम्हाला थेरीला पण आहे आणि प्रॅक्टिकलला पण आहे, त्या पद्धतीने तुम्ही इथं त्याचा स्टडी करू शकता. आणखी एक फॉर्म्युला जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ग्रास वॉटरवेजचा एरिया सुद्धा कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर A इज इक्वल टू Q/V. Q म्हणजेच तुमचा जो काही मॅक्झिमम रन ऑफ रेट असेल, एक्सपेक्टेड मॅक्झिमम रन ऑफ रेट डिवायडेड बाय V म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की वेलोसिटी ऑफ फ्लो. म्हणजेच तुम्ही पर्टिक्युलर ग्रास वॉटरवेजचा जर एरिया तुम्हाला फाइंड करायचा असेल तर तो तुम्ही Q डिवायडेड बाय V नी फाइंड करू शकता. Q इज अ एक्सपेक्टेड मॅक्झिमम रन ऑफ रेट डिवायडेड बाय वेलोसिटी ऑफ फ्लो. ठीक आहे. त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा याच्यामध्ये झालं तर बघा, जे काही आपण याच्यामध्ये आता ग्रास ग्रो करणार आहे तर तुम्हाला त्याचं पण प्रॉपरली सिलेक्शन करावं लागतं. म्हणजे ग्रास वॉटरवेजचं डिझाईन कसं करायचं, कन्स्ट्रक्शन पार्ट जो आहे तो तुम्ही याच्यामध्ये मेजर करू शकता विथ द हेल्प ऑफ मॅनिंग्स फॉर्म्युला ऑल्सो. अँड जे काही तुम्हाला फॅक्टर्स सांगितले त्याला फाइंड करून तुम्ही त्या कोणत्या पद्धतीचा ग्रास वॉटरवे तिथं आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर कोणत्याही ग्रास त्याच्यावरती आपल्याला ग्रोन करायची हे सुद्धा त्याच्यावरती ठरतं. मग सॉइल कंडिशन असेल किंवा त्या पर्टिक्युलर एरियामध्ये क्लायमॅटिक कंडिशन जी असेल, हे प्रायमरी फॅक्टर्स ठरतात की तुम्ही कोणत्या प्रकारचं व्हेजिटेशन किंवा ग्रास तिथं सिलेक्ट केलं पाहिजे त्या ग्रास वॉटरवे वरती ग्रो करण्यासाठी. त्यानंतर अदर जर फॅक्टर तुम्हाला बघायचे असतील तर एक तर ती ग्रास जी आहे ती किती दिवस किंवा त्याचा ड्युरेशन ऑफ पिरियड, मग ती ग्रास तिथं किती पिरियडसाठी सुटेबल राहू शकते हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ, त्याच पद्धतीने वेलोसिटी ऑफ रन ऑफ, हे जे तुम्हाला मगाशी डायमेन्शनला सांगितलं त्याच पद्धतीने, कारण की रन ऑफ जर हाय असेल तर तुम्हाला एकतर बघा सॉइल टाईप नुसार असेल किंवा ग्रास वॉटरवेज, तुमची ग्रास एवढी बिअर कंडिशन मध्ये तिथं सर्व्हाइव्ह केली पाहिजे किंवा ग्रो केली पाहिजे की तुमचा जो फ्लो आहे त्याला त्याने रिड्यूस केलं पाहिजे, त्या वेलोसिटीला तिथं रिड्यूस केलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्हाला तिथं ग्रास काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. एक तर तुम्हाला गुड व्हेजिटेटिव्ह कव्हरिंग त्यासाठी तुम्हाला सांगितलं की वेलोसिटीनुसार मी तुम्हाला मग अशी सांगितलं बघा 1 to 2.5 मीटर पर सेकंड ही जर तुमची वेलोसिटी रेंज कन्सिडर केली तर 1 to सांगितलं होतं 1 to 1.2 आय थिंक 1 to 1.5, ठीक आहे, 1 to 1.15 जर मीटर पर सेकंड एवढ्या रेंजमध्ये जर असेल तर तुम्हाला तिथं स्पेअर ग्रीन कव्हरिंग ठीक आहे. पण जर तुमचं 1.8 पेक्षा जास्त वेलोसिटी असेल तर तुम्हाला तिथं एक्सलंट क्वालिटीचं कव्हर किंवा जे काही आपण ग्रास त्याच्यावरती ग्रो करणार आहे ती चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे. त्याची काय म्हणू शकतो आपल्याला, त्याचं ड्युरेशन ऑफ एस्टॅब्लिशमेंट सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असली पाहिजे, म्हणजे व्हेरी गुड कंडिशन ऑफ व्हेजिटेटिव्ह कव्हर असायला पाहिजे. त्याच पद्धतीनं तुम्ही पाहिलं
तर एक तर तुम्ही फीडिंगसाठी किंवा फीड किंवा पाश्चर ग्रास आपण म्हणतो किंवा हे जे आहे त्याचं सुद्धा आपण त्याच्यावरती ग्रो जर केली तर त्याचा आपल्याला एक फीड फॉडरसाठी किंवा हे म्हणून किंवा आपण म्हणू शकतो की आपल्याला चराईसाठी वगैरे आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं हे ग्रास जे आहे आपण त्याला सुद्धा युटिलायझेशन त्याचं करू शकतोय. त्याच पद्धतीनं तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तिथं ग्रास ग्रो होत असेल तर वाईल्ड लाईफ सुद्धा तिथं जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला आढळून येणार आहे. त्याचं तिथं आपल्याला वाईल्ड लाईफ हॅबिटेट तिथं आपल्याला आढळून येणार आहे. त्याच पद्धतीने जे काही ग्रासेस असतील आता त्याच्यामध्ये पण जर तुम्ही पाहायला गेला तर जे पटकन त्या पूर्ण पर्टिक्युलर चॅनलमध्ये स्प्रेड होतील अशा पद्धतीचे ग्रास जर तुम्ही सिलेक्ट केले किंवा आपण म्हणू शकतो की ब्रश ग्रासेस असतील किंवा रायझोमोटस ग्रासेस असतील. बघा नावं तुम्ही नोट करून घेतली तरी हरकत नाही. रायझोमोटस ग्रासेस असतील ही पण एक नोट आहे ती तुम्हाला मी पाठवली जाईल म्हणजेच प्रॅक्टिकल मॅन्युअल मधलं आणि प्लस ग्रास वॉटर विच एक सेपरेट नोट आहे ती तुम्हाला पाठवली जाईल. अशा पद्धतीचे तुम्ही ग्रासेस सिलेक्ट करून त्याच्यावरती ग्रो करू शकता जेणेकरून सॉइलला त्यांनी कॉम्पॅक्टली म्हणजे कॉम्पॅक्ट केलं पाहिजे किंवा त्यांनी काय केलं पाहिजे होल्ड केलं पाहिजे सॉइलला आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सॉइलचं एरेशन सुद्धा इन्क्रीज केलं पाहिजे. सॉइलची एरोडेबिलिटी जी आहे ती कमी केली पाहिजे. फ्लो रन ऑफचा जो फ्लो आहे तो रिड्यूस केला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही क्विक ग्रो होणारा ग्रास कव्हर सुद्धा त्याच्यावरती तुम्ही ग्रो करू शकता. म्हणजे जर समजा ग्रासलाच ग्रो व्हायला वेळ होत असेल आणि त्याच्यावरून मग तोपर्यंत तुमचा रेनी सीझन समजा त्याच्यामधून निघून गेला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की क्विक ग्रो होणारे व्हेजिटेटिव्ह कव्हर तुम्ही त्याच्यावरती युज करू शकता. मग डिफरंट सीडिंग असतील किंवा म्हणजे जे काही त्याचा वे ऑफ प्लांटेशन किंवा वे ऑफ सीडिंग सोईंग जे असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही त्याला तिथं ग्रो करू शकता. तर हे तुम्ही डिझाईन कन्स्ट्रक्ट केल्यानंतर कोणता ग्रास त्याच्यावरती आपण ग्रो करायचे हे सुद्धा त्याच्यावरती मेनली सॉइल आणि क्लायमॅटिक कंडिशन नुसारच ते ठरतं की कुठला ग्रास आपण त्याच्यावरती ग्रो करायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगितलं मगाशी की त्याचा एक इंटरवल जो आहे रिकरिंग इंटरवल तर 10 इयर्स असतो. म्हणजे एकदा तुम्ही वॉटर बेस तर तिथं कन्स्ट्रक्ट केले तर 10 वर्षांनी तुम्हाला तिथं म्हणजे 10 वर्षापर्यंत ते युजफुल राहतं. त्याच पद्धतीने तुम्ही पाहायला गेलं तर याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मेंटेनन्स पण करावा लागतो. म्हणजेच आता जे काही वॉटर वेज आहेत तर त्याच्यामध्ये जी काही ग्रास ग्रोन होणार आहे तर त्याला एक शॉर्ट हाईट वरती त्याला आपण केप केलं पाहिजे किंवा आपण म्हणू शकतो की फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये किंवा काही प्रमाणामध्ये जर समजा ग्रास कव्हरिंग तिथलं रिमूव्ह झालं असेल तर तुम्हाला तिथं पुन्हा व्हेजिटेशन ग्रो करणं गरजेचं आहे किंवा एक थोडं शॉर्ट मेंटेनन्स आपण जो म्हणतो की त्या ग्रास वॉटर वेजकडे पण आपण चेक केलं पाहिजे की खूप जास्त प्रमाणामध्ये तर त्याच्यामध्ये ग्रासची ग्रो झालेली नाहीये हे सुद्धा तुम्ही त्याच्यावरती प्रॉपरली लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. नाहीतर तिथं काय होऊ शकतं की ऑक्युम्युलेशन होऊ शकतं त्या ग्रास वॉटर वेज मध्ये म्हणजे वॉटर तिथंच साचलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये मग तिथं जास्त डम्पी सेक्शन किंवा वेट जे आहे किंवा मॉइश्चर कंटेंट कपॅसिटी जी आहे ती सुद्धा तिथं काय होऊ शकते की नंतर कमी झालेली आपल्याला दिसून येते. तर थोड्याफार इंटरव्हलने आपल्याला त्या वॉटर वेजला चेक करणं गरजेचं असतं. आता हा पॉइंट झाल्याच्या नंतर जे काही दुसरा पॉइंट आहे म्हणजेच सॉइल इरोजन मेजर मध्येच ग्रेडेड बंड. ठीक आहे. आपला पुढचा प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 10 स्टडी ऑफ ग्रेडेड बंड आणि हे सुद्धा एक प्रकारे सॉइल इरोजन कंट्रोल करणारं मेजर आहे. आता ग्रेडेड बंड्स किंवा त्याला दुसरी टर्म ग्रेडेड टेरेसेस किंवा चॅनल टेरेसेस अशी पण टर्म त्याला यूज केली जाते. ठीक आहे. आणि हे मेनली कशासाठी यूज केले जातात तर तुम्हाला सॉइल इरोजन कंट्रोल करण्यासाठी. त्याच पद्धतीने हे कंटूर बंड्सचेच किंवा कंटूर लाईनला आपण पाहिलं होतं की कंटूर लाईन वरती कंटूर बंड कसे आपण फॉर्म करतो तशाच पद्धतीने कंटूर लाईन वरतीच आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो पण एक्झॅक्टली कंटूरच्या अलॉंग नाही. म्हणजे आता समजा तुम्हाला सांगायचं झालं तर ग्रेडेड बंड्स आणि कंटूर बंड्स आता बघा एक मिनिट तुम्हाला एक मिनिट
माझ्याकडे पीडीएफ नाहीये तुम्हाला तर थिअरॉटिकल पार्टची दाखवण्यासाठी, पण तुम्हाला मी ते नंतर सेंड करेल. आता फक्त तुम्ही ऐका आणि त्याच्यानुसार मग तुम्ही नंतर जेव्हा तुम्हाला मी पीडीएफ पाठवेल त्यानुसार तुमच्या लक्षात येईल की का म्हणजे जे मी सांगितलेले ते तुम्ही रिवाइज करा, किंवा तरी पण नाही समजलं तर मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आता ग्रेडेड बंड्स आपण आता बघणार आहे. कंटूर बंड तर आपण मागच्या वेळी पाहिलं होतं. बंड्स म्हटलं की हे दोन जे कंट्रोल मेजर्स आहेत तर त्याच्यामध्ये दोन टाईप पडतात, किंवा बंडिंग आपण जे म्हणतोय. आता मेनली बंडिंग हे जे आहे सॉइल, आपलं जे काही सॉइल इरोजन आहे त्याला काय म्हणू शकतो, सॉइल इरोजनला कंट्रोल करण्यासाठी युज केले जाणारे मेजर्स आहेत, किंवा आपण यालाच एक बेसिकली सॉइल कन्झर्वेशन मेजर सुद्धा आपण याला म्हणू शकतो. म्हणजेच आपण सॉइल इरोजनला काय करतोय, कंट्रोल करतोय. आता बंडिंग फॉर्म करतोय म्हणजेच एक प्रकारे आपण जो सरफेस रन ऑफ होतोय त्या सरफेस रन ऑफ थ्रू होणारं जे काही सॉइल इरोजन आहे त्याला कंट्रोल करणार आहे. म्हणजेच एक प्रकारे दीज बंडिंग सिस्टीम्स आर यूज फॉर retaining the water or provide the obstructions to control the surface runoff. ठीक आहे, हे तर तुम्हाला समजलं. मग आता हे जे काय आपण बंड फॉर्म करतोय ते एक प्रकारे एक एम्बॅकमेंट असते, सॉइलचीच असेल किंवा आपण जर वेगळ्या कन्स्ट्रक्टिव्ह मटेरियलचा यूज करून जर ती एम्बॅकमेंट बनवली तर त्याच एक सिम्पल अर्धन एम्बॅकमेंट असते, जी काही त्याच्या आपण पर्टिक्युलर लेंथ किंवा त्याची हाईट आपण त्याच्यावरून ठरवू शकतो. जी काही स्लोप असेल त्याच्यानुसार आपण कोणत्या लेंथचे कोणत्या हाईटचे कन्स्ट्रक्शन करायचे ते त्याच्यावरून आपण ठरवू शकतो. आणि हे बंड्स आपण अक्रॉस द स्लोप कन्स्ट्रक्ट करत असतोय. म्हणजे पर्टिक्युलर जेव्हा आपण एखादा स्लोप कन्सिडर केला लँडचा तर त्याच्या अक्रॉस आपण काय करत असतोय, हे बंड्स फॉर्म करत असतोय. सो बंडिंग इज अन अर्धन एम्बॅकमेंट which having certain length and height and which is useful for measure soil conservation or control the soil erosion. ठीक आहे. आता हे बंडिंग समजल्यानंतर याच्यामध्ये एक तर तुम्ही कंटूर लाईन ही तुम्हाला लास्ट टाइम टर्म सांगितली होती. जेव्हा आपण एखाद्या हिली एरियामध्ये आपण कंटूर फॉर्म करतोय अक्रॉस द स्लोप, म्हणजे स्लोपच्या अक्रॉस या कंटूर लाईन वरती आपण कंटूर बंड्स फॉर्म करतो. ठीक आहे. जेव्हा आपण त्या कंटूर लाईन वरती जेव्हा हे बंड्स किंवा एम्बॅकमेंट कन्स्ट्रक्ट करतोय त्याला कंटूर बंड म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण काय म्हणू शकतो की ग्रेड प्रोव्हाइड करतो त्या बंड्सच्या बिटवीन, म्हणजे जो काही एक्स्ट्रा सरफेस रन ऑफ आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी जे बंड्स फॉर्म केले जातात त्याला ग्रेडेड बंड म्हणतात. एक्झॅक्ट कंटूर लाईन वरती ग्रेडेड बंड नसतात, म्हणजे एक्झॅक्ट कंटूर लाईन वरती बंड्स असतात त्याला आपण कंटूर बंड म्हणतो. आणि त्याच्या बिटवीन जे बंड्स आहेत जे अलॉंग द ग्रेड असतात त्याला आपण ग्रेडेड बंड म्हणतो. म्हणजेच बंडिंगचे दोन टाइप्स पडतात, एक तर कंटूर बंड आणि दुसरा आहे ग्रेडेड बंड. ठीक आहे. आता याच्यामध्ये ग्रेडेड बंड हा आपला 10 नंबरचा चॅप्टर आहे, प्रॅक्टिकल आहे. त्याच्यानंतर पुढच्या टॉपिकला आपण कंटूर बंड सुद्धा पाहणार आहे. आता बघा, जेव्हा आपण ग्रेडेड बंड बघतोय किंवा कंटूर बंड बघतोय तर मेनली स्लोप थ्रू होणारा जो रन ऑफ आहे किंवा सरफेस रन ऑफ जो आहे तो तुम्हाला माहिती की हायर वेलोसिटीने फ्लो होत असतो. तर त्याला एक प्रकारे ट्रॅपिंग करून त्याचा एक फर्दर आपण सॉइल मॉइश्चर ऍब्सॉर्बिंग साठी त्याचा युज करू शकतो, किंवा ते वॉटर ट्रॅप करून ते वॉटर कन्झर्वेशन किंवा त्याला आपण सॉइल कन्झर्वेशन मेजर म्हणून तिथं जे काय आपण व्हेजिटेशन करणार आहे किंवा प्लांटेशन करणार आहे त्या इल्डला त्या वॉटरचा आपण यूज करणार आहे. आणि मेनली तर आपल्याला काय करायचंय, सॉइल इरोजनला कंट्रोल करायचं आहे. म्हणजेच एक प्रकारे स्लोप जी आहे मग ती स्टीप असेल किंवा जे काही स्लोप हायर स्लोप असेल तर त्याला एक प्रकारे आपण रिडक्शन करतोय किंवा एक प्रकारे ऑब्स्ट्रक्शन त्याला प्रोव्हाइड करतोय, बंड फॉर्म करतोय, एम्बॅकमेंट फॉर्म करतोय. सर्टन हाईट वरती किंवा त्याची सर्टन लेंथ असते, त्याची सर्टन विड्थ असते आणि त्याच्या थ्रू आपण काय करतोय की सॉइलचं कन्झर्वेशन करतोय. आता जेव्हा आपण ग्रेडेड बंड ही टर्म आपण पाहतोय तर ग्रेडेड बंड्स आर प्रोव्हाइडेड अलॉंग द बंड फॉर सेफ डिस्पोजल ऑफ रन ऑफ वॉटर ओव्हर द एरिया बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह बंड्स. म्हणजे एक दोन सलगचे बंड्स असतील तर त्याच्या बिटवीन जो रन ऑफचा डिस्पोजल होणार आहे तो रन ऑफ काय करायचं, आपल्याला कंट्रोलमध्ये करायचंय किंवा त्याला आपल्याला ट्रॅप करायचंय. आणि त्या ठिकाणी जे बंड्स फॉर्म केले जातात त्या ग्रेडवरती जे बंड फॉर्म केले जातात त्याला ग्रेडेड बंड असं म्हणतो. आता ग्रेडेड बंड जे आपण फॉर्म करतोय ते कुठं आणि कधी आपण फॉर्म करतोय किंवा कुठल्या एक पर्टिक्युलर आपण क्लायमेटिक फॅक्टर म्हणू शकतो किंवा सॉइल फॅक्टर म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात हाय रेनफॉल किंवा हाय अॅन्युअल रेनफॉल म्हणजे 600 mm पेक्षा जर जास्त रेनफॉल होत असेल एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रेडेड बंड्स फॉर्म करू शकता. Graded bunds are used in area receiving rainfall of more than 80 सेंटीमीटर किंवा म्हणजेच 800 mm झालं, किंवा मी अप्रॉक्सिमेटली सांगितलं की 600 mm पेक्षा जास्त किंवा अप्रॉक्सिमेटली 800 mm पेक्षा जास्त जर तुमचं अॅन्युअल रेनफॉल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही
ग्रेडेड बंड कन्स्ट्रक्ट करू शकता. इन क्ले सॉइल ग्रेडेड बंडिंग हॅज टू बी यूज्ड इवन फॉर एरियाज हॅव्हिंग लेस दॅन 80 सेंटीमीटर ऑफ अॅन्युअल रेनफॉल. आणि जर असा एरिया ज्याच्यामध्ये 800 mm किंवा 80 सेंटीमीटर पेक्षा कमी जरी रेनफॉल असला पण तिथं सॉइल मात्र क्ले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ग्रेडेड बंड फॉर्म करू शकता. ग्रेडेड बंड्स मे बी टेरेस consist of a wide low embankment constructed on a lower edge of a channel from which the soil is excavated. आता टेरेसिंग किंवा आपण म्हणू शकतो की ग्रेडेड बंड आपण टेरेसिंग म्हणून सुद्धा युज करू शकतो. जेव्हा आपण त्याला वाईल्ड लो एम्बॅकमेंट मध्ये जर कन्स्ट्रक्ट केलं आणि त्याची जर एज आपण लो ठेवली तर ते तुम्हाला टेरेसिंग सारखा सुद्धा त्याचा यूज करू शकता. द चॅनेल इज एक्सकॅव्हेटेड ॲट अ सुटेबल इंटरवल ऑन अ फेलिंग कंटूर विथ अ सुटेबल लॉन्जिट्युडनल ग्रेड. मग तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की 2 कॉन्झिक्युटिव्ह बंड्सच्या बिटवीन होणारा जो डिस्पोजल ऑफ रन ऑफ आहे तर त्याला काय करायचंय, कंट्रोल करायचंय किंवा त्याला एक ग्रेड प्रोव्हाइड करायचे. त्यासाठी जे आपण बंड फॉर्म करतो त्याला आपण ग्रेडेड बंड म्हणतो. तुम्हाला त्याच्यामध्ये समजलं असेल की जर 800 mm पेक्षा जास्त जर रेनफॉल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचे ग्रेडेड बंड्स काय करू शकता, फॉर्म करू शकता. ग्रेडेड बंड्स एक्झॅक्टली कंटूर लाईन वरती नसून ते 2 कॉन्झिक्युटिव्ह बंड्सच्या बिटवीन फॉर्म केले जातात. ठीक आहे. आता बघा function. These terraces act primarily as drainage channel to regulate and conduct runoff at non-erosive velocity and to make the runoff water to trickle rather than to rush out. म्हणजे मेनली तर तुमचे ऑलरेडी जे बंड्स आहेत त्याच्या थ्रू एक्स्ट्रा जो डिस्पोजल होत आहे तर त्याला तुम्ही काय करणारे, कंट्रोल करणारे किंवा रेग्युलेट करणारे, म्हणजे एक प्रकारे ड्रेनेज चॅनल म्हणून आपलं हे ग्रेडेड बंड ऍक्ट करत असतं. आता ग्रेडेड बंडचं जेव्हा आपण प्रॅक्टिकल मध्ये जरी हा म्हणजे थोडासा पार्ट असला तरी मी त्याच्या डिझाईन बद्दल तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये सांगणार आहे. म्हणजे जेव्हा आपण ग्रेडेड बंड्स किंवा कंटूर बंड्स डिझाईन करतो तर त्याच्यामध्ये पण आपण जरी पाहायला गेलं तर त्याचे डिफरंट शेप्स असतात किंवा आपण म्हणू शकतो की त्याला काही प्रमाणामध्ये त्याचे क्रॉस सेक्शन्स किंवा त्याचे काही इंटरव्हल्स असतात त्यानुसार कन्स्ट्रक्शन केलं जातं. आता ग्रेडेड बंड किंवा पुढचा जो टॉपिक आहे कंटूर बंड मी तुम्हाला सायमल्टेनियसली घेते कारण जे बंडिंग मधलेच हे 2 टाइप्स आहेत, ग्रेडेड बंड आणि कंटूर बंड. आता कंटूर बंड जसं मी तुम्हाला सांगितलं ते काय केले जातात, अक्रॉस द स्लोप. ओके, अक्रॉस द स्लोप हे कंटूर बंड फॉर्म केले जातात ऑन कंटूर लाईन. ठीक आहे. जेव्हा बंड्स सेम कंटूर लाईन वरती कन्स्ट्रक्ट केले जातात तेव्हा त्याला कंटूर बंड्स असं म्हटलं जातं. तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये कंटूर बंडची डायग्राम पण तुम्हाला दाखवली होती. त्याच्यामध्ये नसेल मे बी, ठीक आहे. तुम्हाला मी जी काही थिअरीची PDF आहे ती जेव्हा सेंड करेल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. ठीक आहे. पण आता तुम्ही लक्ष देऊन ऐका. आता जेव्हा पण आपण कंटूर बंड फॉर्म करतोय ते अक्रॉस द स्लोप फॉर्म करतोय. ज्या ठिकाणी 600 mm पेक्षा किंवा 800 mm पेक्षा कमी अॅन्युअल रेनफॉल असेल त्या ठिकाणी कंटूर बंड फॉर्म करतो. ठीक आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की जिथं जास्त असेल तिथं ग्रेडेड बंड आणि जिथं कमी असेल तिथं कंटूर बंड आपण फॉर्म करतो. आता कंटूर बंडला स्लोपचं पण लिमिट दिलेलं आहे. म्हणजे 6% पेक्षा कमी लँड स्लोप असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कंटूर बंड फॉर्म करू शकता. तर ह्या 2 कंडिशन्स लक्षात ठेवायचे. अॅन्युअल रेनफॉल 600 mm पेक्षा कमी असला पाहिजे आणि लँड स्लोप 6% पेक्षा कमी असला पाहिजे आणि अशा एरियामध्ये तुम्ही कंटूर बंड कन्स्ट्रक्ट करू शकता. ठीक आहे. याच पद्धतीने जर याचा मेन पर्पज किंवा का आपण हे तयार करणारे कंटूर बंड्स तर सॉइल इरोजन कंट्रोल करण्यासाठी, त्याच पद्धतीने सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन करण्यासाठी आपण कंटूर बंड्स फॉर्म करणार आहे किंवा फॉर्म करत असतोय. ठीक आहे. त्या प्रॅक्टिकल मध्ये जे काही नोट दिले त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला कंटूर बंडिंग ही सिस्टीम इंडियामध्ये महाराष्ट्रात, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटका आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये कंटूर बंडिंग केलेलं तुम्हाला दिसून येईल. ते पण हिली सेशन जे आहे किंवा हिल एरिया जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला कंटूर बंड्सचं फॉर्मेशन केलेलं दिसून येईल. आता कंटूर बंड्स जे आहेत तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर एकतर बंड्स फॉर्म करतो आपण, एकतर अर्दन एम्बॅकमेंट फॉर्म करतो. ते काय करतात की जो रन ऑफ फ्लो होत आलेला आहे अलॉंग द स्लोप तर तो ट्रॅप केला जातो आणि नंतर तेच रन ऑफ वॉटर जे आहे ते ऍब्सॉर्ब केलं जातं थ्रू द सॉइल आणि एकदा ते ऍब्सॉर्ब केल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही तिथे व्हेजिटेशन करणार आहे त्याला ते मॉइश्चर, सॉइल मॉइश्चर त्याला प्रोव्हाइड करत असतं. एक प्रॉपर किंवा एक सर्टन हाईट त्या बंडला प्रोव्हाइड केली जाते जेणेकरून वरून
फ्लो जे होणार आहे किंवा जे फ्लड्स तयार होणार आहेत तर ते ओव्हरड्रॉपिंगला कव्हर करण्यासाठी आपल्याला एक सर्टन हाईट त्या बंडला द्यावी लागते. म्हणजे जे काही बंड आपण फॉर्म करणार आहे अंडर एम्बॅकमेंट तर ती सुद्धा त्याला एक का हाईट प्रोव्हाइड करतो जेणेकरून त्याच्यावरती जर एखाद्या वेळी जास्त रेनफॉल झाला, फ्लडिंग सिस्टम तिथे तयार झाली असेल, फ्लडिंग जर होत असेल तर तो फ्लो जो आहे तो प्रॉपरली ओव्हरटॉप करण्यासाठी त्याला हाईट प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, म्हणजेच कंटूर बंडच्या बाबतीत तुम्हाला सांगते. त्याच पद्धतीने लो रेनफॉल रिजन मध्ये तुम्ही हे कन्स्ट्रक्ट करू शकता. मग असेच सांगितलं आहे मान्सून सीझन मध्ये सुद्धा म्हणजे जे काही रेनफॉल ज्यावेळी होत असतं त्यावेळी तुम्हाला तिथं प्रॉपरली त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा त्याचं वर्किंग झालेलं तुम्हाला दिसून येईल. त्याच पद्धतीने तुम्हाला हे बंड्स जे आहेत तर त्याचा एक मेंटेनन्स ठेवावा लागतो की ते प्रॉपरली तिथं उभे आहेत का. म्हणजे काही प्रमाणामध्ये आपण म्हणू शकतो की जर व्हेलॉसिटी हाय असेल तर ते बंड्स तुम्हाला डॅमेज झालेले सुद्धा दिसून येऊ शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याला एक प्रॉपर मेंटेनन्स सुद्धा प्रोव्हाइड करावा लागतो. ते कंटूर बंड असू दे किंवा ग्रेडेड बंड असू दे, मेंटेनन्स त्याला थोडाफार प्रमाणामध्ये आपल्याला करावा लागतो. कंटूर बंडिंग ही जी सिस्टीम आहे ती एकतर आपण पाहिली ऑल टाइप्स ऑफ सॉइल मध्ये तुम्ही ते कन्स्ट्रक्ट करू शकता. मेनली क्ले सॉइल आणि जी काही डीप ब्लॅक कॉटन सॉइल आहे त्या ठिकाणी मात्र तुम्ही कंटूर बंड फॉर्म करू शकत नाही. तुम्हाला मग असे सांगितलं होतं की ग्रेडेड बंड जे आहे की जर तुम्ही पाहिलं असेल तर मेनली क्ले सॉइल जिथं आहे त्या ठिकाणी तुम्ही ग्रेडेड बंडला फॉर्म करू शकता. म्हणजे ज्या ठिकाणी वॉटर रेनफॉल अॅन्युअल रेनफॉल जरी 800 mm पेक्षा कमी असला पण तिथं जर क्ले सॉइल असेल तर तुम्ही ग्रेडेड बंड फॉर्म करू शकता. आणि मग कंटूर बंड मध्ये काय आहे की कंटूर बंड तुम्ही क्ले किंवा ब्लॅक सॉइल वरती फॉर्म करू शकत नाही, म्हणजे डीप ब्लॅक कॉटन सॉइल. ठीक आहे, कारण की जेव्हा पण तुम्ही तिथं कंटूर बंड्स करता तर तिथं ट्रॅकिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुमचे बंड लवकर डॅमेज होऊ शकतात. म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा यूज करू शकत नाही. क्ले सॉइल जे आहे त्याच्यामध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन सुद्धा तिथे तयार झालेलं आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळेच तुमचं जे बंडचं कन्स्ट्रक्शन आहे ते इझिली डॅमेज होऊ शकतं. त्यामुळेच तुम्ही तिथं ग्रेडेड बंड यूज करू शकता, कंटूर बंड यूज करू शकत नाही. आता कंटूर बंड्स म्हणजे किंवा त्याचे पण डेफिनेशन जर पाहिली तर बघा वरती स्क्रीनवर बघा, इट कन्सिस्ट ऑफ बिल्डिंग earthen embankment across the slope of land following the contour as closely as possible. म्हणजे कंटूर लाईनला फॉलो करत तुम्हाला काय करायचे, अक्रॉस द स्लोप earthen embankment कन्स्ट्रक्ट करायचे किंवा बिल्टअप करायचे आहेत. सो द डेफिनेशन ऑफ कंटूर बंड इज it is a consist of building earthen embankment across the slope of the land following the contour as closely as possible. A series of such bunds divides the area into strips and act as a barriers to the flow of water and thus reducing the amount and velocity of runoff. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा पण तुम्ही हिली एरियामध्ये मला सांगितलं होतं लास्ट टाइम तर त्या कंटूर लाईन्स वरती अशा पद्धतीचे एम्बॅकमेंट्स तुम्ही तयार करत असता तर हे एक प्रकारे तुमचा जो रन ऑफ आहे त्याला रिड्यूस करायला हेल्प करतं. त्याच पद्धतीने वेलोसिटी ऑफ रन ऑफ आहे तो सुद्धा त्यामध्ये रिड्यूस केला जातो अक्रॉस द स्लोप. ठीक आहे, कल्टिवेशन इज नॉट अलाउड ऑन द earthen embankment ऑफ कंटूर बंड. जे कंटूर बंडचं जे एम्बॅकमेंट आहे म्हणजे जे आपण कंटूर बंड फॉर्म करतोय त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं कल्टिवेशन किंवा वेजिटेशन त्याच्यावरती आपण करू शकत नाही. म्हणजे इज नॉट अलाउड, कल्टिवेशन इज नॉट अलाउड ऑन द कंटूर बंड. देअरफॉर अंडर कंटूर बंड्स an area of about 5% is lost and is not available for cultivation. It maintains soil fertility and increase water infiltration into soil considerably. आता जर तुम्ही पाहिलं कल्टिवेशन त्याच्यावरती आपण करू शकत नाही, हा एक त्याच्यावरती म्हणतो ड्रॉबॅक म्हणू शकतो आपण. आणि जो एरिया आपल्याला कंटूर बंड फॉर्म करायला कव्हर केला जातो तिथं आपण वेजिटेशन करू शकत नाही, म्हणजे तिथं थोड्याफार प्रमाणामध्ये लँड लॉस झालेला आपल्याला दिसून येतो. अप्रॉक्सिमेटली 5% लँड इज लॉस ड्यू टू द कन्स्ट्रक्शन ऑफ कंटूर बंड. पण बाकीचे जे लँड आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यावरती आपण कल्टिवेशन करू शकतो. कंटूर बंडच्या साहाय्याने आपल्याला सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज करता येते, सॉइल हेल्थ इन्क्रीज झालेली दिसून येते, वॉटर इन्फिल्ट्रेशन रेट सुद्धा आपल्याला इन्क्रीज झालेला दिसून येतो. हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. आणि कल्टिवेशन करता येत नाही हा त्याचा डिसएडव्हान्टेज किंवा आपण त्याचा ड्रॉबॅक म्हणू शकतो. कंटूर बंडचं लोकेशन जर आपण पाहिलं मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6% पेक्षा कमी म्हणजेच अप टू 6% स्लोप असेल म्हणजे त्याला मॉडरेट स्लोप म्हणलं जातं, तिथं तुम्ही कंटूर बंड्स फॉर्म करू शकता. आणि जे तुम्हाला सांगितलेलं आहे
की अॅन्युअल रेनफॉल. आता इथं तुम्ही आता म्हणाल काही ठिकाणी 600 दिले, काही ठिकाणी 700 दिले, काही ठिकाणी 800 दिले, तर तुम्ही ऍव्हरेज त्याच्यामध्येच तुम्ही ते पाहू शकता की 600 ते 800. ठीक आहे, मी तुम्हाला तरी कन्फर्म म्हणायला गेलं तरी 600च तुम्ही कन्सिडर करा, म्हणजे मिनिमम 600 mm जर असेल, त्याच्यापेक्षा कमी. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी जर सॉइल रेनफॉल जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कंटूर बंड फॉर्म करू शकता. त्याच पद्धतीने सॉइल टेक्स्चर लाईट आणि मीडियम असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कंटूर बंड फॉर्म करू शकता. इट इज अ लोकेशन ऑर अ साईट सुटेबल फॉर फॉर्मिंग कंटूर बंड. 3 पॉइंट्स आहेत, स्लोप, सॉइल टेक्स्चर आणि अॅन्युअल रेनफॉल. त्याच्यानंतर पर्पज ऑफ कंटूर बंड काय आहे? सॉइल इरोजनला रिड्यूस करायचंय अँड इन्क्रीज द अमाऊंट ऑफ वॉटर इन द सॉइल कॅन होल्ड, म्हणजे सॉइल इन्फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज करायचंय, हे त्याचे पर्पज आहे. त्याच पद्धतीने ऍडव्हान्टेज मध्ये मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बंड फॉर्म करण्यासाठी सिंपल आहेत. म्हणजे तुम्ही काय करता, एक अर्धन एम्बॅकमेंट म्हणजे त्याच ठिकाणी त्याच सॉइलवरचं एक्सकॅव्हेशन करून तिथं अर्धन एम्बॅकमेंट तिथं त्याच्यावरती तयार करत असता. त्याच पद्धतीने हे बंड टॉप साईडला कव्हर करतं, कन्झर्व करतं. त्याच पद्धतीने प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायला हेल्प करतं, कारण इन्फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज होणार आहे आणि सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे सॉइल इरोजन कंट्रोल केल्यामुळे हे जे फायदे होतात त्याच्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. देन दे कीप वॉटर इन सॉइल अलाउइंग केमिकल फर्टिलायझर्स टू बी युज्ड इफेक्टिव्हली. आणि इथं काय झालं की तुमचं जे अलॉंग द स्लोप होणारं रनऑफ आहे, रनऑफ थ्रू काय होतं की तुम्ही जरी केमिकल अप्लाय केलं त्याच्यावरती तरी तो रनऑफ थ्रू फ्लो होऊन जायचं. पण इथं तुम्ही ट्रॅपिंग प्रोव्हाइड केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ कंटूर बंड. मग त्यामध्ये केमिकल फर्टिलायझर जे तुम्ही तिथं यूज करणार आहे ते इफेक्टिव्हली वर्क करायला अलाउ करतं. दे कॅन बी युज बोथ ऑन कल्टिवेटेड अँड अनकल्टिवेटेड लँड. तुम्ही कल्टिवेटेड लँड वरती, त्याच पद्धतीने अनकल्टिवेटेड लँड वरती सुद्धा हे कंटूर बंड फॉर्म करू शकता. कल्टिवेटेड लँड वरती जर तुम्ही कन्स्ट्रक्ट केलं तर तुम्हाला तेच वॉटर जे ट्रॅप झालेलं आहे ते तिथं कल्टिवेशन जे केलेले आहे तर त्या कल्टिवेशनला तुम्ही वॉटर सोर्स प्रोव्हाइड करू शकता. अनकल्टिवेटेड लँड वरती सुद्धा तुम्ही वॉटर किंवा सॉइल इरोजन कंट्रोल करून किंवा तिथं वॉटरला कन्झर्व करून त्याचा यूज करू शकता. फार्मर कॅन बिल्ड कंटूर बंड्स देमसेल्स विदाउट आउटसाइड हेल्प. आणि अशा पद्धतीनं समजा एखाद्याचं असं हिली एरियामध्ये जर त्याचं रान असेल, शेत असेल, तर त्या ठिकाणी फार्मर स्वतः सुद्धा ते कंटूर बंड कन्स्ट्रक्ट करू शकतो. एवढं ते इझी आहे, इझी टू बिल्ड. आता हे झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस. लिमिटेशन्स किंवा ड्रॉबॅक जर त्याला पाहायला गेलं तर द बंड टेक सम लँड अवे फॉर कल्टिवेशन. मी तुम्हाला मग असे सांगितलं त्याच्यामधला काही पार्ट जो आहे तो बंड फॉर्म करायला जातो, त्यामुळे तिथं कल्टिवेशन करता येत नाही. आणि उरलेला जो प्लांट एरिया आहे त्याच्यावरती तुम्ही कल्टिवेशन करू शकता. म्हणजे बंडसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये लँड यूज होते. मे क्रिएट टेम्पररी वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम इन हेवी सॉइल. जर मी तुम्हाला मग असे सांगितलं की लाईट अँड मीडियम टेक्स्चर असलं पाहिजे, पण जर हेवी सॉइल मध्ये तुम्ही कन्स्ट्रक्ट करत असाल तर तिथं तुम्हाला वॉटर लॉगिंग कंडिशन किंवा वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम झालेले दिसून येऊ शकतात. मे इंटरफेअर विथ द फार्म ऑपरेशन्स इफ द बर्न्स आर टू क्लोज टुगेदर. जर तुम्ही बर्न्स फॉर्म करताय आणि दोन बर्न्स जर जवळ असतील तर तुम्हाला फार्म ऑपरेशन्स म्हणजे जे काही टिलेज ऑपरेशन्स असतील, म्हणजे विथ द हेल्प ऑफ इम्प्लिमेंट जर त्याच्यामध्ये काही ऑपरेशन्स करायचे असतील तर त्याचे ऑब्स्ट्रक्शन्स किंवा तिथं त्याचा अडथळा होऊ शकतो बर्न्सचा. आणि अ लॉट ऑफ लेबर इज निडेड टू मेंटेन अँड रिपेअर द बर्न्स. आणि त्याच पद्धतीने जरी स्वतः आपण कन्स्ट्रक्ट करत असलो तरी पण मेंटेनन्स वेळी किंवा आपल्याला प्रॉपर त्या बंडचं मेंटेनन्स करावं लागतं. काही प्रमाणामध्ये बंड डॅमेज झाले तर त्याला प्रॉपरली रिपेअर करावं लागतं. त्या ठिकाणी मग तुम्हाला लेबर्सची गरज पडू शकते. त्यानंतर कंटूर बंड किंवा जेव्हा आपण कंटूर बंड डिझाईन करणार आहे त्यामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते आपण बघतोय. हे झालं की आपण कंटूर बंड झालं की स्टॉप करूया. कंपार्टमेंटलचा आपण पुढच्या लेक्चरला बघूया. कंपार्टमेंटल टाईप बंडिंग म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेवढं झालेलं आहे ते तुम्ही मिड साठी सिलेबसला कन्सिडर करू शकता. स्पेसिंग ऑफ कंटूर बंड. बंड स्पेसिंग म्हणजे तुम्हाला तर मगाशी सांगितलं ना की जर क्लोजली जर बंड फॉर्म केले तर तुमच्या फार्म ऑपरेशनला त्याचा डिस्टर्बन्स होऊ शकतो किंवा त्याचा इंटरफेरन्स होऊ शकतो. आता बघा, बंड स्पेसिंग इज एक्सप्रेस्ड ॲज द वर्टिकल ऑर हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन करस्पॉन्डिंग पॉइंट ऑन टू ऍडजसंट बंड. म्हणजे दोन ऍडजसंट बंड मधलं वर्टिकल ऑर हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे तुमचा बंड स्पेसिंग आहे.
Horizontal spacing is useful in determining row arrangement and vertical distance is commonly known as a vertical interval of V. म्हणजेच आता बघा, जेव्हा तुम्ही कन्सिडर करता अशा पद्धतीने अक्रॉस द स्लोप, मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीचे तुमचे काय होतात, अराउंड बंड्स फॉर्म होतात. मग त्या दोन बंड्स मधला हा झाला हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे खाली दुसरे बंड्स, इथून इथपर्यंत जे आहे ते झालं तुमचं वर्टिकल डिस्टन्स आणि यालाच आपण म्हणतो बंड स्पेसिंग. Bund spacing should not be so wide as to cause excessive soil erosion between adjacent bund. एकतर ते जास्त पण डिस्टन्स नसलं पाहिजे, नाहीतर मग त्याच्या बिटवीन रन ऑफ फ्लो होऊन मग सॉइलचं इरोजन होऊ शकतं, किंवा जास्त क्लोज जर असेल तर तुम्हाला फार्म ऑपरेशन्सला तिथं अडथळा निर्माण होऊ शकतो. सो स्पेसिंग मे बी इन्क्रीज ऑर डिक्रीज 10 to 20% टू सूट लोकल कंडिशन. बघा, म्हणजे तुम्हाला तिथं अप्रॉक्सिमेटली दिलेली की 10 to 20% स्पेसिंग असलं पाहिजे, जसे की तुमची लोकल कंडिशनला सुटेबल असेल त्या पद्धतीने. आता त्याला खाली एक तुम्हाला टेबल दिसतोय, गडकरी यांनी रिकमेंड केलेलं स्पेसिंग आहे. म्हणजे जर लँड स्लोप 0 to 1% असेल, कारण तुम्हाला सांगितले की 6% पेक्षा कमी असेल तर तुम्ही तिथे कंट्रोल फार्म करू शकता. मग 0 to 1% लँड स्लोप असेल तर त्या ठिकाणचे जे बंड्स असतील त्यातलं वर्टिकल डिस्टन्स 1.05 मीटर असलं पाहिजे आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स 105 मीटर असलं पाहिजे. आणि तसंच जर तुम्ही पुढे पाहत गेला तर तुम्हाला इन्क्रीज झालेलं दिसेल. म्हणजे समजा 3 to 4% एवढा स्लोप असेल तर 1.65 मीटरचा वर्टिकल इंटरव्हल असला पाहिजे आणि 52 मीटरचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स असला पाहिजे. जसं जसं तुम्ही बघताय व्हर्टिकल डिस्टन्स इन्क्रीज झाला त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल डिस्टन्स कमी कमी झालेला तुम्हाला दिसून येते. बघा इथं 1.05, 1.2, 1.5, 1.65 आणि इकडे 105, मग 98, 90, 75, 60, 52. म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स जो आहे वर्टिकल इंटरव्हल इन्क्रीज होत असेल तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स डिक्रीज झालेला तुम्हाला दिसून येईल. त्याच पद्धतीने सेकंड पॉइंट जो आहे, जेव्हा आपण एखादं कंटूर बंड डिझाईन करत असेल त्यावेळी बंड ग्रेड, सिन्स द कंटूर बंड आर लेड अलॉंग द कंटूर दे आर लेवल बंड. आता बघा, जेव्हा आपण ग्रेडेड बंड मध्ये आपण काय सांगितलं होतं की कंटूर लाईन वरती, एक्झॅक्ट कंटूर लाईन वरती आपण फॉर्म करत नाही, बट कंटूर बंड्स आपण एक्झॅक्ट कंटूरलाच अलॉंग आपण काय करतोय, कन्स्ट्रक्ट करतोय. म्हणजेच तुम्हाला तिथं लेवल बंड तयार झालेले दिसतील. त्यानंतर आता हे जे बंड आपण फॉर्म करतोय, तुम्हाला हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि वर्टिकल डिस्टन्स समजलं, पण आता हे जे बंड आपण बनवणार आहे त्याची पण लेंथ आपल्याला कन्सिडर करावी लागते. मग मॅक्झिमम 400 to 500 मीटरच्या लेंथचे बंड्स तुम्ही तिथं फॉर्म करू शकता, कन्स्ट्रक्ट करू शकता. द बंड रिटेन द रन ऑफ अँड कॅरीज इट ओव्हर द डिस्टन्स इक्वल टू बंड लेंथ इन वन डिरेक्शन. म्हणजे जेव्हा आपण फ्लो होत असतो वॉटरचा किंवा रन ऑफ जो सरफेस फ्लो होत असतो, तर त्याला एक 400 ते 500 मीटरचे लांबीचे बंड्स आपण तिथं कन्स्ट्रक्ट केले असतील तर तिथं काय करू शकतात की एकाच वेळी वन डिरेक्शन मध्ये ते बंड्स जे आहेत ते त्या रन ऑफला रिटेन करून ठेवू शकतात. किंवा the length of bund should be such that the velocity of water flowing between bund should be non-erosive. Velocity of water च्या जे वॉटर फ्लो जो आहे त्याच्या वेलोसिटीशी रिलेटेड आपल्याला कंटूर बंडची लेंथ तिथं फॉर्म करायची असते. त्यानंतर क्रॉस सेक्शन एरिया ऑफ बंड. The height of bund should provide sufficient storage above the bund to handle the expected runoff. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर रनऑफ हायर वेलोसिटीने किंवा हायर रेनफॉल झाला असेल तर तुम्हाला जर फ्लो हायर वेलोसिटीने फ्लो होत असेल तर तिथं ओव्हरटॉपिंग कंडिशन जी आहे ती रिड्यूस करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हाईट जी आहे बंडची ती प्रॉपर अप्रोप्रिएट हाईट वरती तुम्हाला ते कन्स्ट्रक्ट करावं लागतं. इन नॉर्मल प्रॅक्टिस सफिशियंट प्रॅक्टिसेस इज प्रोव्हाइडेड टू टेक केअर ऑफ रनऑफ फ्रॉम रेन एक्सपेक्टेड इन 10 year रिकरन्स इंटरवल. त्याच्यामध्ये पण जरी पाहायला गेलं तर एक सर्टन हाईट तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करावी लागते जेणेकरून ओव्हरटॉपिंग तुम्हाला कंट्रोल करायचे. आणि याच पद्धतीने जे तुम्ही बंड फॉर्म करता ते 10 year रिकरन्स इंटरवलच्या पिरियडनी तुम्ही तिथं कन्सिडर करू शकता. म्हणजे 10 वर्षांनंतर तुम्हाला नवीन कंट्रोल बंड्स फॉर्म करायला लागतात. द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ स्टोरेज स्पेस रिक्वायर्ड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. मग अशी तुम्हाला सांगितलं होतं Q/V इज अ ग्रास वॉटर वेजचा एरिया जसं सांगितलं होतं तसं तुम्हाला जर समजा कंटूर बंडचा जर एरिया विचारला
किंवा पर्टिक्युलर जी स्टोरेज स्पेस असणार आहे कंटूर बंड थ्रू जे स्टोअर होणार आहे वॉटर त्याचा क्रॉस सेक्शन एरिया रन ऑफ इंटू बंड हॉरिझॉन्टल इंटरवल हॉरिझॉन्टल स्पेस किंवा हॉरिझॉन्टल डिस्टन्स ठीक आहे रन ऑफ इंटू बंड हॉरिझॉन्टल इंटरवल डिवायडेड बाय 100 इज क्रॉस सेक्शन एरिया ऑफ स्टोरेज स्पेस ठीक आहे जस्ट फॉर्म्युला आहे याच्यावरती पण काही तुम्हाला न्यूमेरिकल्स नाहीत अशा पद्धतीने कंटूर बंड्स मध्ये पण जी हाईट सांगितलेली आहे the height of bund should permit free board of about 20% as design depth after allowing settlement of free त्याच्यामध्ये पण जसं तुम्हाला सांगितलं होतं की डिपॉझिशनला कव्हर करण्यासाठी तुम्हाला तिथं फ्री बोर्ड प्रोव्हाइड करावा लागतो तो अबाउट 20% असायला पाहिजे तर अशा पद्धतीने कंटूर बंडचा यूज कंटूर बंडचे ऍडव्हान्टेजेस किंवा त्याच्यामध्ये डिझाईन करते वेळी कोणते कोणते पॉइंट लक्षात घेतले जातात तर हे आणि त्यानंतर ग्रेडेड बंड म्हणजेच तुम्ही दोन कन्झिक्युटिव्ह बंडच्या बिटवीन ज्या ग्रेडवरती बंड फॉर्म करतात त्याला आपण ग्रेडेड बंड असं म्हणत असतो म्हणजे एक्सेसिव्ह रन ऑफ जो आहे तो त्याला कंट्रोल करण्यासाठी फॉर्म केलेले बंड्स म्हणजेच ग्रेडेड बंड असतात ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिकल नंबर 9 आणि 10 आणि 10 मधला फक्त 9 म्हणजेच ग्रास वॉटर वे 10 म्हणजेच ग्रेडेड बंड आणि 11 नंबर मधला कंटूर बंड ठीक आहे ते आपलं झालेलं आहे आणि नंतर मग आपण कंपार्टमेंटल टाईप जे आहे कंपार्टमेंटल बंड ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया म्हणजे बंड झाल्यानंतर मग टेरेसिंग आणि टेरेसिंग झाल्यानंतर मग ट्रेंचेस हे सर्व आपले सॉइल कन्झर्वेशन मेजर्स आपण स्टडी करतोय आणि ते झाले की आपले प्रॅक्टिकल मॅन्युअल जे आहेत रिलेटेड टू द सॉइल कन्झर्वेशन मेजर्स ते कव्हर होतील मग बाकीचे जे सर्वेइंग आणि रिलेटेड आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला जेव्हा जे थेरॉटिकल पार्ट जेव्हा घेऊ त्याच्यानंतर आपण सर्वेइंग आणि लेवलिंगचे टॉपिक्स कव्हर करणार आहे मग आता या प्रॅक्टिकल मध्ये सांगितल्याप्रमाणे ग्रास वॉटरवे तिथं तुम्ही ऍड करा ठीक आहे म्हणजेच प्रॅक्टिकल टॉपिक नंबर 4 आणि 5 मध्ये ग्रास वॉटरवेज तुम्ही तिथं ऍड करा बाकी तुम्ही मिडसाठी जे बाकीचे दिलेलं सिलेबस आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता दिलेल्या सिलेबस पैकी कुठली पीडीएफ और कुठली पीपीटी नसेल तुमच्याकडे ग्रुपवरती नसेल किंवा कोणाकडे सेव्ह झाली नसेल तर मला टॉपिक नेम सांगा मी तुम्हाला ती फाईल शेअर करते म्हणजे तुम्हाला मिडसाठी स्टडी करता येईल आपल्या ती बुधवारी का गुरुवारी पेपर आहे इंजिनचा ठीक आहे तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर मी आत्ताही विचारू शकता मी आता थोडा वेळ 2 मिनिटं थांबते या आत्ता शिकवलेल्याबद्दल असेल किंवा आधीचे पण तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारू शकता आणि तरी पण नंतर काही डाऊट आले तर ग्रुपवरती विचारू शकता